म्हणून त्यांच्यासारखा विचार मनुष्याने जीवनामध्ये करावा. निरर्थक विचार हा मनुष्याने जीवनामध्ये केव्हाच करू नये. काही गोष्टीचा विचार हा एकदाच करावा. कुठल्या गोष्टीचा, लग्न करायचं असेल तर एकदाच करावं. डबलच्या भानगडीत पळू नाही. हे मी नाही सांगत. दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल, बोभाट वेशद्वारा जाईल, बायका त्या पानावट्या. किंवा एका पुरुषा दोघी नारी, पापावशे त्याचे घरी, पापावशे त्याचे घरी, पापावशे त्याचे घरी. पुरुषा दोघी नारी, पापवशे त्याचे घरी. दोन बायका करणं पाप आहे असं मी नाही सांगत, महाराज सांगतात. मग एके ठिकाणी कीर्तनामध्ये मी असं सांगितलं की दोन बायका करणं पाप आहे. कीर्तन संपल्यानंतर एक येडं मला भेटलं. ते म्हणे, का हो महाराज, तुम्ही कीर्तनामध्ये सांगितलं की दोन बायका करणं पाप आहे, मग मी तिसरी केली. मग तिसरीचं कुठं प्रमाण आहे का तुमच्या गाथ्यामध्ये? आता मला सांगा, या येड्याला काय उत्तर देता? विठोल विठोल. दोन बायका करणं जर पाप आहे तर तिसरी केल्यानंतर काय पुण्य लागत असेल? अहो, तिसरी केल्यानंतर सुद्धा पापच आहे.